अर्चना जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हा तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या वडिलांना अर्चनाला खूप शिकवायचे होते म्हणून तिला चांगल्या शाळेमध्ये तिचं ॲडमिशन तिच्या वडिलांनी केलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ती अभ्यासामध्ये व्यस्त झाली. अर्चनाच्या सावत्राईने तिला कधीच प्रेम केलं नाही. हळूहळू सावत्राई आल्यापासून तिचे वडील पण तिच्यासोबत जरा कठोर वागू लागले होते. सावत्राईला अर्चनाला अजिबात शिकून मोठे बनवायचे नव्हते, पण अर्चनाला शिकून काहीतरी मोठं बनायचं होतं. अर्चना सगळ्यांपासून लपून UPSCची तयारी करत होती. याच दरम्यान अर्चनासाठी एक स्थळ आलं. स्थळ चांगलं होतं म्हणून तिच्या वडिलांनी लगेचच होकार दिला. अर्चना सुंदर होती पण मुलांकडून पण लगेचच होकार आला. अर्चनाने खूप वेळा तिच्या वडिलांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. परंतु तिच्या सावत्राईने तिच्या वडिलांचे चांगलेच कान भरले. ती तिच्या वडिलांना म्हणाली की अहो, तुमच्या मुलीचे कुठेतरी अफेअर सुरू आहे, त्यामुळे ती या लग्नासाठी नकार देत आहे. तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुझी आई जे काही बोलत आहे ते खरं आहे का? अर्चना म्हणाली की बाबा, तसं काही नाही, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, बाकी माझ्या मनात कोणीसुद्धा नाही. पण तिच्या वडिलांनी तिचं काहीच ऐकलं नाही. तिचं लग्न रोहनसोबत लावून दिले. अर्चनाची सगळी स्वप्न तुटून पडली होती. ती आता परीक्षासुद्धा देऊ शकत नव्हती. परीक्षा दिली असती तर ती काहीतरी बनली असती. अर्चनाचे सासरे आणि तिचे वडील दोस्त होते, त्यामुळे सासरे अर्चनाला खूप पसंत करत होते, परंतु तिची सासू तिला पसंत करत नव्हती. थोड्या दिवसांनी अर्चनाला कळाले की तिच्या सासूने रोहनसाठी दुसरी एक मुलगी पाहून ठेवली होती, पण सासऱ्यामुळे त्यांना ती मुलगी सून म्हणून आणता आले नाही आणि याचा राग कुठे ना कुठे त्यांच्या मनात होता. काही दिवस सासरी अर्चनाचे दिवस चांगले गेले, पण तिची नणंद आणि सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हते. दिवसभर तिच्याकडून मोलकरणीसारखं कामं करून घेत होते. सासरे चांगले होते, पण काही दिवसापासून त्यांची पण तब्येत खराब होऊ लागली होती. सासऱ्यांपुढे फक्त सासू आणि नणंद चांगले वागण्याचा प्रयत्न करत होते, पण पाठीमागे तिला टोमणे दिले जात होते. एक दिवस सासू-सासऱ्यांना म्हणाले की आपल्या मुलासाठी रोहनसाठी अर्चनाच अजिबात शोभत नाही. आपला मुलगा चांगला शिकलेला आहे. त्यावर सासरे म्हणाले की पण मला तर अर्चनाच पसंत आहे. रोहनला फक्त घर सांभाळणारी मुलगी पाहिजे होती. लग्न झाल्यावर तिला नोकरी करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्याचा कोणताही अधिकार त्याने तिला दिला नाही. अर्चनाला जेवढं शक्य होईल तेवढं ती सगळ्यांची सेवा करत होती, परंतु काही काही लोकांच्या स्वभावाला औषध नसतं. एके दिवशी जेव्हा अर्चना माहेरी गेली तेव्हा तिची सासू आणि नणंद रोहनपाशी गेले आणि म्हणाले की अरे रोहन, तू तर खूप स्मार्ट आणि मॉडर्न मुलगा आहेस. तुझ्यासाठी गावंढळ अर्चना शोभत नाही. हिला कपडे स्टायलिश घालण्याचा सेन्स पण नाही. नणंद पण म्हणाली, दादा, मला पण मॉडर्न वहिनी पाहिजे होती. मला अर्चना वहिनी अजिबात आवडत नाही. बाबांनी तुझे लग्न अर्चनासोबत लावून तुमचं आयुष्य खराब केलं आहे. हळूहळू त्या दोघींच्या बोलण्याचा असर रोहनच्या डोक्यावर पडू लागला आणि त्यामुळेच रोहन अर्चनासोबत कठोर वागू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारू लागला. अचानक रोहनमध्ये झालेला बदल पाहून अर्चनाला काहीच समजत नव्हतं. अर्चनाने नेहमी शांतपणे त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. कायमच ती शांत राहिली, पण तो नेहमी रागातच असायचा. नवऱ्याच्या अशा वागणुकीमुळे अर्चना तिच्या सासूपाशी गेली आणि म्हणाली की माझ्यासोबत रोहन खूप वेगळा वागत आहे. तो माझ्याशी चांगला वागत नाही. त्यावर तिची सासू तिला उलट म्हणाली की नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतच असतात आणि हे सगळं तिसऱ्याला सांगायचं नसतं, हे तुला कळत नाही का? जे काही आहे ते तुझ्याच बेडरूममध्ये हा गुंता सोडवायचा असतो, सगळ्यांना सांगायचं नसतं. अर्चनाचे सासरे हे सगळं पाहत होते, त्यामुळे ते एकांतात त्यांच्या मुलाला समजावून सांगत होते. परंतु रोहन एका कानाने ऐकत होता आणि दुसऱ्या कानाने बाबांचं बोलणं सोडून देत होता. अर्चनाचे सासरे हार्टचे पेशंट होते. एके दिवशी सकाळच्या वेळी त्यांच्या हृदयात खूप जोरात वेदना झाल्या. हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांनी घरीच जीव सोडला. सासरे गेल्यानंतर आता नवऱ्याला, सासूला आणि नंदेला चांगला चान्स भेटला होता. एका वर्षानंतर अर्चनाला एक गोड मुलगा झाला. तिला वाटले की आता रोहनमध्ये काही सुधारणा होईल, मुलाला पाहून तो शांत होईल. परंतु तो तिचा भ्रम होता. आजकाल रोहन दारू पिऊन खूप येत होता. अर्चना दिवसभर घरातली कामं करत होती आणि रात्री तिच्या मुलाला सांभाळत होती, कारण अजून तिचा मुलगा लहान होता. आपल्या बायकोच्या तब्येतीबाबत रोहनला काहीच देणे घेणे नव्हतं. जेव्हा पण अर्चना तिच्या नवऱ्याला समजवायची की आपलं बाळ अजून लहान आहे, आपल्याला त्याचं आयुष्य सुधारायला हवं,
त्यामुळे दारू पिऊन घरी येत जाऊ नका, दारू पिऊ नका. असं म्हटल्यावर उलट तिचा नवरा तिच्या केसांना धरून मारत असायचा. तिला ओरडायचा. म्हणत होता की माझ्या तुकड्यांवर तू जगत आहेस आणि मला ज्ञान शिकवत आहेस. काही बोलल्यावर नवरा तिला मारत असायचा. अर्चना मुकाट्याने तो मार सहन करायची. त्यामुळे तिने नवऱ्याला काहीच न समजवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी तिची नणंद खोलीमध्ये आली आणि हसत तिच्या वहिनीला अर्चनाला म्हणाली की वहिनी, रात्री दादा तुम्हाला मारत होता का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही माझ्या दादाच्या लायकीचीच नाहीत. तुम्ही माझ्या दादाला आणि या घराला दोन्हींना पण व्यवस्थित सांभाळत नाहीत. अर्चना म्हणाली की प्लीज नणंदबाई, आधीच मी टेन्शनमध्ये आहे आणि प्लीज गप्प बसा. तुम्ही अशा काही गोष्टी मला सांगू नका. नणंद म्हणाली की टेन्शनमध्ये माझा दादा आहे, कारण त्याच्या नशिबात तुमच्यासारखी फुटकी नशिबाची बायको मिळाली आहे. आणि तिची नणंद तिथून निघून गेली. थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा तिला आवाज आला. तिचा नवरा तिला लवकर आवाज दिल्यावर आली नाही म्हणून ओरडत होता. त्याने एक शर्ट तिच्या तोंडावर मारला आणि म्हणाला की या शर्टला लवकर इस्त्री कर, तोपर्यंत मी आंघोळ करण्यासाठी जात आहे. त्याने लगेच आंघोळ उरकली आणि टॉवेल मागू लागला. इस्त्री उभी करून पटकन अर्चना टॉवेल देण्यासाठी गेली. पण जेव्हा तिने पाठीमागे ओळून पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला, कारण इस्त्री त्याच्या शर्टवर पडली होती आणि त्याचा शर्टचा थोडासा भाग जळाला होता. तो बाथरूममधून बाहेर आला आणि म्हणाला की माझा शर्ट कुठे आहे? इस्त्री करायला दिला होता ना. तो जळालेला शर्ट पाहून इकडे अर्चना भीतीने थरथर कापू लागली होती. जेव्हा रोहनने तो शर्ट पाहिला तेव्हा त्याचे रागाने डोळे लाल झाले आणि तो तिला मारू लागला. तिची सासू पळत आली आणि रोहनला म्हणाली की अरे, थोडासा तर शर्ट जळाला आहे, एवढा राग का करतोयस? एवढा रागाला जातो आहे, तुला माहीत आहे ना? या बाईला कोणतंच काम नीट करता येत नाही, मग तू तुझा राग का काढतोस तिच्यावर? थांब, मी तुझ्यासाठी दुसऱ्या शर्टला इस्त्री करून देते, दुसरे शर्ट आणून देते. तुला मी आधीच सांगितलं होतं माझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न कर म्हटलं, पण तुला तर बाबांच्या आवडीची मुलगी हवी होती, बायको म्हणून करायची होती. माझ्या पसंतीची मुलगी केली असती तर आज तू सुखाने राहिला असता. सासूचं अशा प्रकारचे बोलणं ऐकून इकडे अर्चनाला फार दुःख होत होतं. बघता बघता हे आज दुःखाचे असे 3 वर्ष निघून गेले. आता अर्चनाचा मुलगा 4 वर्षांचा झाला होता. पण अर्चनाच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नव्हता. एके दिवशी भाजी जास्त मीठ पडलं म्हणून रोहनने तिच्या बहिणीला पकडून खूप तिला मारले. तिचा 4 वर्षांचा मुलगा दरवाजात उभा राहून आईची हालत पाहून खूप रडत होता. मुलगा त्याच्या बोबड्या आवाजात म्हणाला होता की बाबा, माझ्या मम्मीला मारू नका, आणि रडत होता. अर्चनेने जाऊन त्याला लगेच छातीशी लावलं. रोहन रागाने त्याच्या मुलापाशी आल्या आणि म्हणाले की तुझं पण आईसारखं तोंड चालत आहे, आणि असं म्हणून तो एक जोरात लाथ त्याला मारायला गेला. तोपर्यंत त्याच्यासमोर येऊन अर्चना उभी राहिली आणि म्हणाली की माझ्या मुलाला हातसुद्धा लावायचा नाही. तो रागाने तिथून निघून गेला. छोटंसं बाळ त्याच्या आईला म्हणाले की आई, बाबा तुला नेहमी रागवत का असतात? तिचा मुलगा खूप घाबरला होता. त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर अर्चनाकडे नव्हते. काहीतरी विचार करून अर्चनेने एका बॅगमध्ये तिचे आणि तिच्या मुलाचे कपडे भरले आणि ती माहेरी निघून गेली. तिला वाटलं माहेरी गेल्यावर आई वडील तिची साथ देतील. पण तिथे गेल्यावर तिची सावत्र आई म्हणाली की हे बघ अर्चना, नवऱ्याचं घरच प्रत्येक स्त्रीचं आपलं घर असतं. जर तू इथे येऊन बसली तर समाज आम्हाला नावं ठेवेल. तिचे वडील म्हणाले की बघ अर्चना, आजचा दिवस इथे राहू शकतेस, उद्या तू तुझ्या सासरी निघून जा. हे घर तुझं नाही. त्या रात्री अर्चना खूप रडली आणि सावत्र आई होती, परंतु बाप सक्का असून पण तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी शांतपणे अर्चना सासरी निघून गेली. घराचा दरवाजा उघडल्यावर तिची सासू म्हणाली, आली का महाराणी? तुझे आईबाप तुला 2 दिवस पण ठेवायला तयार नाही. अर्चना तिच्या सासूला काहीच म्हणाली नाही. शांतपणाने ती घरात गेली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला समजले होते की आता अर्चनाला माहेरचा कोणताच आधार नाही. एका रात्री तिच्या मुलाला खूप ताप आला होता. ती म्हणाली की खूप ताप आला आहे, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. परंतु रोहन म्हणाला की मला झोपू दे, मला झोप लागली आहे, हे तुझं काम आहे, तुझं तू कर. सकाळच्या वेळी अर्चना रोहनला म्हणाली, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, त्याला खूप ताप आला आहे.
रोहन म्हणाला की मला कामं आहेत, तू तू ॲटो कर आणि ॲटो करून तू जाऊ शकतेस. अर्चनाला खूप राग आला. मुलगा काय फक्त तिचाच होता का? त्याच्या प्रकारे रोहन तिला बोलत होता. मुलाची हालत पाहून, त्याचा ताप पाहून अर्चना त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. हॉस्पिटलमधून बाहेर येताना अर्चनाची एका मुलासोबत धडक झाली. अर्चनाने त्या मुलाकडे पाहिलं. तो तिचा क्लासमेट होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सॉरी म्हणून पुढे जाऊ लागली, पण त्या मुलाने तिला पाठीमागून आवाज दिला. अर्चना, तू अर्चनाच आहेस ना? ती म्हणाली की हो. हो. मुलगा म्हणाला, मला ओळखलंस का? आपण दोघं क्लासमेट आहोत. माझं नाव सुशांत आहे. आणि अर्चना, तू हे तुझे काय हाल बनवले आहेस? तू तर क्लासमध्ये टॉपर होतीस आणि तू तर UPSCच्या परीक्षेची तयारी करत होती ना? मग मध्येच तुझं शिक्षण का सोडून दिलं? अर्चना म्हणाली की मी मध्ये शिक्षण सोडून दिलं कारण माझं लग्न झालं आहे. आणि मुलाकडे पाहत म्हणाली की हा माझा मुलगा आहे. सुशांत म्हणाला की अगं अर्चना, तू किती ब्रिलियंट होतीस. लग्न करून तू तुझं फ्युचर खराब करून घेतलंस बघ. तुझ्या चेहऱ्यावरील चमक गायब झाली आहे. त्यानंतर अर्चना म्हणाले की माझ्या नशिबात जे होतं ते घडलं. त्यानंतर सुशांतने तिच्या गळ्यापाशी पाहिलं. ते बन पाहून त्याला समजलं. तो म्हणाले की मी तर इथे हॉस्पिटलमध्ये आलो होतो. मी पण IPS बनलो आहे. जर तुला कशाची मदत हवी असेल तर नक्कीच मी बोल. मला वाईट वाटते की तुझ्या आयुष्यात असं काही घडलं आहे. तू टॉपर मुलगी होतीस, पण तुझ्या आयुष्यात हे असं. अर्चनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती कशी सांगणार होती की गेले 4-5 वर्ष तिच्या पतीचा अत्याचार ती सहन करत होती. सुशांत म्हणाले होते की मला असं वाटतं आहे की तू खूप अडचणीत आहे, पण मी तुला त्रास देऊन काही विचारणार नाही. सुशांतने तिला कार्ड दिला आणि म्हणाला की तुला जेव्हा पण माझी गरज वाटेल तेव्हा या नंबरवर फोन कर. मी एक IPS ऑफिसर असण्याबरोबरच मी एक समाजसेवक देखील आहे. मुलाचे औषध घेऊन अर्चना घरी आली. घरी आल्यावर ती तिचे काम करूच लागली. मुलाला औषध देऊन त्याला तिने झोपवलं. हॉस्पिटलमधून आज अर्चना जरा उशिरा आली होती. नवरा घरी नव्हता म्हणून तिला टेन्शन होतं. नाहीतर त्याने हंगामा केला असता. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा ठीक होता. ती किचनमध्ये काम करत होती. तेव्हा तिथे तिची नणंद आणि नवरा आला आणि तिचे लहान नणंद म्हणाले की दादा, काल ही हॉस्पिटलमधून महाराणी 2 तासांनी उशिरा आली. काय माहीत कुठे गेली होती. तू तुझ्या बायकोला ताब्यात ठेव. माहीत नाही बाहेर काय चाळे करत फिरत असते रे. मला काल सगळं काम करावं लागलं हिच्यामुळे. आणि हे सगळं ऐकून रोहनला खूप राग आला. रोहन तिला किचनमध्येच मारू लागला आणि म्हणाला की सांग, डॉक्टरांच्या निमित्ताने तू कोणाला भेटायला गेली होतीस? एवढ्या वेळ कुठे गेली होतीस? तुला घरी येण्यासाठी एवढा उशीर का झाला? अर्चना रडत म्हणाले की मी फक्त डॉक्टरांकडेच गेली होती. कोणालाही भेटायला गेली नव्हती. तो तिला मारत राहिला. तोपर्यंत त्याच्या खिशातून मोबाईल वाजला. त्याच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्याला आज लवकर ऑफिसला जायचं होतं. त्यानंतर अजून थोडं तिला मारून नाश्ता न करता रोहन तिथून निघून गेला. किचनच्या दरवाजापाशी येऊन सासू आणि नणंद तिच्याकडे बघून हसत होते. बिचारा अर्चनाला उठायलाही त्रास होत होता. उठायला सुद्धा येत नव्हतं. अर्चनाला आता सहन होत नव्हतं. तिने विचार केला होता की तिच्यासाठी आणि मुलासाठी आता काहीतरी नक्कीच करायला हवं. अर्चनाने पटपट सगळी कामं केली. तिने तिचे कागदपत्रे, डॉक्युमेंट्स जे काही होते तिने ते घेतले आणि आता तिला आत्मनिर्भर बनायचं होतं. त्या घरात राहायचं नव्हतं. ती आता लॅपटॉपवर जॉब शोधू लागली. तोपर्यंत दारावर कोणाची तरी टकटक झाली. तिचा नवरा रोहन आला होता. तिने लगेचच लॅपटॉप बंद केला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्याने तो लिफाफा अर्चनापाशी दिला. तिने लिफाफा उघडून पाहिला तर तिला धक्का बसला. कारण त्या लिफाफ्यामध्ये घटस्फोटाचे पेपर होते आणि तिचा नवरा हसत होता. रोहन म्हणाला, हा मुलगा माझा आहे तर हा माझ्याशी पाशीच राहील, कारण तुझ्याकडे पैसे नाहीत. अर्चनाने तिच्या कागदपत्रांकडे आणि मुलाकडे पाहिलं आणि तिला मोठमोठ्याने रडू वाटत होतं. परंतु तिला नवऱ्यापुढे हिंमत हरायची नव्हती. अर्चना काहीच बोलली नाही. हे पाहून रोहन जरा दंग झाला. तिला घाबरवण्यासाठी तो ते कागदपत्रे घेऊन तर आला होता. रात्रभर अर्चना विचार करत होती की काय करावं. सकाळच्या वेळी तिला पर्समधून सुशांतचं कार्ड भेटलं. तिने त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि म्हणाले की मी अर्चना. तो म्हणाले की हा बोल. ती म्हणाली की तू म्हणाला होतास की तू माझी मदत करशील.
सुशांत म्हणाला की हां मी बोल, मी तुझी मदत करायला तयार आहे. कसली मदत हवी आहे तुला? अर्चना म्हणाली की मला भाड्याच्या घराची गरज आहे. तू एखादं मला भाड्याचं घर पाहून देशील का? तो म्हणाला की पण अर्चना तुझं तर लग्न झालं आहे, मग तुला घराची का गरज आहे? त्यानंतर अर्चनाने रडत तिची सगळी कहाणी त्याला सांगितली. तो म्हणाला की मी पहिल्याच वेळेस तुला पाहिलं तर तेव्हाच मला कळलं होतं, समजलं होतं की तुला त्रास आहे त्या घरामध्ये. पण मी काही बोललो नाही. सुशांतने पाहिलेल्या भाड्याच्या घरात गपचूप अर्चना तिच्या मुलाला घेऊन गेली. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला आणि तिला शोधू लागला, पण ती कुठेच सापडली नाही, दिसली नाही. त्याला अर्चनाचं एक पत्र मिळालं. त्यात तिने लिहिलं होतं की रोहन, मी तुमचे खूप अत्याचार सहन केले आत्तापर्यंत, पण आता मी आत्मनिर्भर बनणार आहे. मी माझ्या मुलासोबत आयुष्य जगणार आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करू शकता, पण मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही. ते पत्र वाचून रोहनला खूप राग आला आणि त्याने पाहिलं की त्याची आई आणि बहीण दोघे पण झोपी गेलेली आहेत. त्याला खूप भूक लागली होती, पण घरात कुणीही काहीही जेवण बनवलेलं नव्हतं. त्याची हालत खूप खराब झाली होती. इकडे अर्चना नोकरी शोधत होती, पण तिला नोकरी भेटत नव्हती. तिच्यासाठी सुशांत जेवण घरून घेऊन येत होता. सुशांत म्हणाले की तू टीचिंग का सुरू करत नाहीस? तू UPSCची पूर्ण तयारी केली होती, त्यामुळे तुला त्याबद्दल सगळं काही माहीत आहे. पाशी माझ्याकडे काही स्टुडंटचे नंबर आहेत जे UPSCची तयारी करत आहेत. ते तुझ्याकडे कोचिंग लावतील, क्लासेसला येतील. तू याच घरात कोचिंग क्लासेस सुरू करू शकतेस. अर्चना म्हणाली की मला भीती वाटते. तो म्हणाला भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. हळूहळू काही स्टुडंट अर्चनाकडे येऊ लागले. अर्चना आता खूप खुश होती, पण इकडे तिच्या नवऱ्याला तिची आठवण येऊ लागली होती. त्याचं कामात लक्ष नव्हतं, म्हणून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे आता तो छोटं मोठं काम करायला लागला होता. अर्चनाने तिच्या कोचिंगचं नाव अर्जुन कोचिंग तिच्या मुलाच्या नावावरून ठेवलं होतं. इकडे तिची नणंद रागाने काम करत होती. ती तिच्या भावाला आणि आईला वेळेवर जेवण देखील देत नव्हती. ती म्हणत होती की मी काय तुमची नोकराणी नाही. सासू म्हणत होती जर अर्चना असती तर सगळं टायमाच्या टायमाला भेटलं असतं. नंदन रागाने म्हणाले की जाऊन वहिनीला घेऊन ये. रोहन रागाने म्हणाला की ती स्वतःच्या मर्जीने गेली आहे, तर मी तिला आणायला जाणार नाही. ती स्वतःच्या मर्जीने येईल. रोहनने कोर्टमध्ये केस चालू केली आणि आता मुलगा कोणाकडे राहील याचा निर्णय घेण्यात आला. जज साहेबांनी अर्जुनला विचारले की अर्जुन मोठा झाला होता, तुला कोणाकडे राहायचं आहे? तर तो म्हणाला मला मम्मीपाशीच राहायचं आहे, कारण माझे पप्पा माझ्या मम्मीला खूप मारतात. पप्पा खूप वाईट आहेत, मला त्यांच्यासोबत राहायचंच नाही. रोहनने मुलाचं बोलणं ऐकून लाजेने मान खाली घातली. एक दिवस रोहनने अर्चनाला फोन केला आणि म्हणाला की मला तुझ्याशी भेटायचं आहे, तुला भेटायचं आहे. ती म्हणाली की पण मला तुला भेटायचं नाही आहे. तो म्हणाला की पुढच्या महिन्यात आपली शेवटची तारीख आहे, केसची शेवटची तारीख आहे, त्याआधी मला तुला भेटायचं आहे. त्यानंतर आपण भेटू शकणार नाही. इकडे अर्चनाने पैसे साठवून तिच्यासाठी एक छोटंसं घर घेतलं होतं. अर्ध्या तासानंतर रोहन तिच्या घरापाशी येऊन उभा राहिला आणि तेथील नेम प्लेट पाहून तिथेच थांबला. त्यांनी हिंमत करून त्या घराची डोरबेल वाजवली. रोहन तिच्या घरात गेला आणि सगळीकडे पाहू लागला. घर खरंच खूप सुंदर होतं. ती म्हणाली की तुम्हाला काय बोलायचं आहे ते प्लीज लवकर बोला. अर्चना मला माफ कर, मला सगळ्या चुका आता समजल्या आहेत. तू जेव्हापासून घरापासून गेल्यापासून मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. पहिल्यांदाच अर्चनाला तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तरस आली होती. मी खरंच सांगत आहे, तू गेल्यावर एक घर खंडर बनलं आहे. आई आजारी आहे, बहीण काहीच काम करत नाही. त्या दिवशी कोर्टमध्ये अरुण जे काय म्हटला त्यानंतर मला माझीच लाज वाटत आहे. अर्चना म्हणाली की तुमचं आयुष्य खराब चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझी आठवण आली आहे. तो रडून तिची माफी मागू लागला. त्याने तिची माफी मागितली. तो म्हणाले की अर्जुनवर दया कर, त्याला आईसोबत बापाचं पण प्रेम पाहिजे असेल त्याला प्रेम बापाचं पण. अर्चना म्हणाली की नाही, त्याला फक्त आईचं प्रेम पाहिजे आहे, बापाची त्याला गरज नाही. तो म्हणत होता की एखादा मोका देऊन बघ, मी तुला कधीच त्रास देणार नाही पुढे. नाही, अर्चना म्हणाली की परंतु मला आता तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं नाही, त्यामुळे प्लीज इथून निघून जावा. मला तुमच्यासोबत यायचं नाही, तुमच्यावर राहायचं नाही. त्यानंतर रोहन हाताश होऊन तिथून निघून गेला. इकडे अर्चना तिच्या मुलासोबत खुश होती.
तिच्या मित्राने सुशांतने तिला मदत केल्यामुळे ती हे सगळं करू शकली होती. हळूहळू आता कोचिंगचे खूप मोठे नाव होऊ लागले होते. आता तिचं जे स्वप्न होतं IPS बनायचं, ते स्वप्न आता तिचा मुलगा पूर्ण करणार होता. तिचा मुलगाही मोठा होऊन तिच्यासारखाच हुशार झाला होता आणि अशा प्रकारे अर्चना आत्मनिर्भर बनून एक साहसी आई बनली होती. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.